तर असं एक पिरियड आलता गेल्या 2 वर्षाखाली की संपूर्ण जग कोरोनामुळे थांबलेलं आणि सगळ्या शाळा वगैरे सगळं बंद असल्यामुळे सगळे खूप काही टेन्शनमध्ये आलेले होते. या काळामध्ये आपल्याला एकमेकांशी भेटता येत नव्हते किंवा संपर्कही करता येत नाही. अशा काळामध्ये आम्हाला TSMची खूप मोठी मदत झालेली आहे. TSM म्हणजेच तरंग सुपोषित महाराष्ट्राचा हा उपक्रम 2020 पासून कोविड-19 या कोरोनाच्या महामारीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर सुरू झालेला हा उपक्रम आहे. 80 80 80 90 63 80 80 80 90 63 की पहिल्यांदा जे पालकांचे ग्रुप केले होते व्हॉट्सअपद्वारे, त्या व्हॉट्सअपवरती हा नंबर ॲड केला मी आणि हा नंबर त्यांना सांगितला की हा तुमच्या मोबाईलवरती ॲड करून घ्या. ज्या लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही आहेत, व्हॉट्सअप नाही आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा IVR कॉलिंग म्हणून एक ऑप्शन आहे. आम्हाला मॅडमनी 8080809063 ह्या नंबरवरती मेसेज करायला लावला. हाय TSM मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 9 प्रकारचे ऑप्शन्स येतात. त्याच्यात 1 नंबरचा ऑप्शन आहे कोविड-19 बद्दल माहिती. आपल्याला जे काही गैरसमज आपल्या प्रसारमाध्यमातून मिळतात त्याच्यात क्लॅरिटी मिळण्यासाठी आम्हाला TSMचा उपयोग झाला. जे खरे फॅक्ट आहेत त्याची आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. त्याच्यानंतर दुसरा आहे अंगणवाडीतील सेवा. अंगणवाडीतील ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर माध्यमातून कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे याच्याबद्दल माहिती मिळाली. कुपोषणामुळे तिचं जेवण वगैरे नीट होत नव्हतं. TSMमुळे आम्हाला त्याची चांगली माहिती मिळाली. त्यात मी जेवणात थोडेफार बदल केले. त्यामुळे मग नवीन रेसिपी करून दिल्यामुळे तिला पण चांगलं वाटायला लागले. तिचं जेवणात फरक पडलाय. तिचं वजन उंचीसुद्धा वाढली आहे. तिच्यात जे बाळ असतं पोटामध्ये त्या बाळाचा 30% विकास आपल्या आईच्या गर्भात होत असतो. त्याकरता आई वडिलांनी बाळाशी पोटाला हात लावून त्यांच्याशी संपर्क साधायचा, बोलायचं वगैरे ही आम्हाला माहिती वगैरे मिळालेली. स्तनदा करताना बाळाला उबदार कपड्यामध्ये ठेवावे किंवा स्तनदा करताना बाळाला कसे धरावे वगैरे खूप व्यवस्थित माहिती आली. त्याला दिवसातून किती वेळा स्तनपान करायचे, स्तनाग्रांची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता राखायची. आईचं पहिलं दूध हेच बाळाची पहिली लस. 6 महिने बाळाला पाणी नाही द्यायचं. खूप जण मध वगैरे देतात वगैरे, अशा कुठल्या गोष्टी नाही करायच्या. फक्त आईच्या दुधा व्यतिरिक्त काहीही द्यायचे नाही. 6 महिन्याच्या नंतरच मऊ अन्न द्यायला सांगितलं, जसं की भात वरण. मग त्या ॲपचा उपयोग असा झाला की पर्सनल हायजीनचा कसा वापर करायचा, म्हणजे कशी स्वतःची काळजी घ्यायची किंवा त्या वेळेमध्ये कसे सॅनिटरी पॅड यूज करायचे, ते चेंज कसे कधी करायचे त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन मिळाली. ते आम्ही आता ग्रामीण भागामध्ये राहतो त्यामुळे त्याबद्दलचं बोलणं जास्त करून कोणी करत नाही. त्याचबरोबर आयरन आणि फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट आपण घेतो, पण त्याचा वापर काय असतं किंवा त्याचा उपयोग काय होतो आम्हाला त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन मला मिळाली त्यामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये पूर्णपणे शाळा वगैरे बंद होत्या, प्ले ग्रुप वगैरे याच्या काही सुविधा नव्हत्या. तर त्या काळात मुलांना वेगवेगळ्या गोष्टी वगैरे हे सुद्धा या ॲपमधून आम्हाला मुलांना सांगायला मिळाल्या. आणि त्यातील ज्या गोष्टी आहेत त्यातनं नवीन नवीन बोध मिळायला लागले आणि ॲनिमेटिक असल्यामुळं ते मुलांना इंटरेस्टेड वाटलं. आणि अजूनही माझी मुलगी त्याच्यातूनच अभ्यास वगैरे करते, गाणं वगैरे सगळं म्हणून दाखवती. मुलांना असं वाटत होतं की अंगणवाडी ही बंदच नाहीये आणि आम्हालाही वाटत होतं की आम्ही पालकांपर्यंत पोहोचतोय, म्हणजे प्रत्यक्षात आमचं बोलणं होतं असं वाटत होतं. आणि आम्हाला पण खूपच छान उपयोग झाला की आम्ही जशी काही अंगणवाडी बंदच नव्हती असं मला वाटलं. की एखादी आई आमच्याकडे जर येऊ शकली नाही तर ती त्या ॲपमध्ये जे प्रश्न आहेत की बाबा तुझ्या बाळाची आत्ता स्थिती काय आहे, त्याचं वजन किती आहे, त्याच्या बरगड्या दिसत आहेत का, त्याची हाडं दिसत आहेत का, या सगळ्या गोष्टी त्यात विचारल्या गेल्या. ती होय नाहीवरती क्लिक करतो तिथं तिला तिची स्थिती सुद्धा कळत होती पोषणाची आणि ते ती अंगणवाडी ताईशी किंवा सुपरवायझरशी डिस्कस करत होती. करोनाचा एवढा अवघड काळ असताना सुद्धा केवळ तरंग सुपोषित महाराष्ट्र माहिती उपलब्ध झाल्यामुळं कुठल्याही अंगणवाडीच्या सेवा या कमी झाल्या नाहीत. आणि तरंग सुपोषितचा हा एकच ध्येय आहे की सक्षम महिला, सदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र. अजून काय काय होतं ते घरचे वापरत होते मोबाईल, त्यामुळं मला काय एवढं माहीत नाही, पण मॅडमच्या सहकार्यामुळे झालं भरपूर.